यावेळेस हा तळागर संघाचा खेळाडू षटपत्र बांधा, परंतु जबरदस्त अटॅकिंग आणि अग्रेसिव्ह खेळ त्या खेळाडूचा आपल्याला बघायला मिळतं. प्रत्युत्तर दाखल सहानकोटी संघाचा एक अनुभवी जोडे बहादर जर्सी क्रमांक 8 रिक्त से माघारी परत असताना त्याला प्रत्युत्तर जेवत जेवंत देखील एक नामवंत आणि जबरदस्त खेळाडू. थर्ड रेड साठी वारंवार या खेळाडूचा वापर केला जातो. बघूया कितपत गुणांची लयलूट त्याच्या माध्यमातून केली जाते. निश्चितच या अलिबाग मुरुड मधून सहानकोटी हा संघ जबरदस्त अशी कामगिरी करणारा संघ, परंतु रोहा तालुक्यातील देखील एक दादा संघ अर्थातच गावदेव तळागर संघ आपल्याला बघायला मिळतं. मैदान क्रमांक 2 वरती बघा मित्रांनो, एक अनुभवी साडे बहादर 2 नंबरच्या जर्सी मध्ये अनेक वर्षाच्या खेळाडूला कबड्डीच्या खेळाचा अनुभव आहे असा साडे बहादर एकताशी माघारी परत. जबरदस्त फुटवर्क, त्याच्या पायामधला स्पीड पाहता प्रथमेश ठाकूर आपण व्यासपीठावर या. प्रथमेश ठाकूर आता मात्र थर्ड रेड. जिसका हमें था इंतजार वो घड़ी अब आ गई है. यावेळेस करामत करून दाखवावी लागेल खेळाडूला. पुन्हा चढासाठी जयवंत साडेसाडी यावेळेस अनिकेत राठाडे वाशी संघाचा एक अष्टपैलू खेळाडू. बघूया कितपत गुणांची लयलूट त्याच्या माध्यमातून केली जाते. एक जबरदस्त असा मोहरा अनिकेतच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतो.
चला मध्यांतर होतोय पूर्वार्ध होतोय मैदान क्रमांक 2 करिता हा दुसरा प्रकार असेल नवतरुण गोफन कृत सिद्धिविनायक नांदगाव त्याला कशाला आतमध्ये आणलाय बाहेर ठेवायचं तिकडे आता मात्र चढाई सौरभ चिंचोडे या खेळाडूने मुंबई शहर संघाच्या प्रौढ प्रतिनिधित्व केलं असं सौरभ आपल्याला बघायला मिळतोय। बघा मित्रांनो एक जबरदस्त वेगवान खेळाडू सौरभच्या माध्यमातून त्याला प्रत्युत्तर जर्सी क्रमांक 8 ऍडव्हान्स लागेल यावेळेस मात्र उत्सर बांगडी आपल्याला बघायला मिळते या खेळाडूची सुंदर पकड प्रत्युत्तर नगर पुन्हा एकदा सौरभ जय हनुमान सानगुडी संघाचा सौरभ तुळतुळे या विभागातील एक नामवंत आणि दर्जेदार संघाच्या यादीमध्ये या संघ अर्थातच जय हनुमान सानगुडी संघ चला मित्रांनो यानंतर मैदान क्रमांक 1 वरती बापूजी देव शिरगाव विरुद्ध देवघर आपण देखील सज्ज राहा। आता मात्र चढाई एक नवोदित खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय। छानच एक समीकरण असेल 12 नंबरचे जसं प्रदान केला ऍडव्हान्स व्हेरी ऍडव्हान्स आणि सक्सेसफुल देखील करून दाखवतो। डबल थाय फोल्ड त्या ठिकाणी केलं गेलं। पुन्हा एकदा सौरभ तुळतुळे बघा बघा 3 एक समीकरण असेल सुपर टॅकल ऑन सौरभ साडी चला मध्यांतर होतोय पूर्वार्ध होतोय पंचांना विनंती असेल पंच आपण सामना थांबवा दोन्ही संघांना लाईन अप करून घ्या। त्या ठिकाणी आपण एक महत्त्वपूर्ण सन्मान घेतोय मैदान क्रमांक 1 वरती दोन्ही संघांना लाईन अप करून घ्यायचं आहे। आपण महत्त्वपूर्ण सन्मान घेतोय। आपण सन्मान आपण त्या ठिकाणी पंचांना विनंती दोन्ही संघांना लाईन अप करून घ्या। आपण त्या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण सन्मान घेतोय। दोन्ही संघांना विनंती आपण लाईन अप व्हायचं। मैदान क्रमांक 1 आपण सन्मान घेतोय। पंच सामना थांबवा मैदान क्रमांक 1 वरचा आपण सन्मान घेतोय। दोन्ही संघांना लाईन अप करून घ्या। त्या ठिकाणी आपण एक महत्त्वपूर्ण सन्मान घेतोय। मी रामचंद्र सातामकर आमच्या गावातील ज्येष्ठ कबड्डीपटू यांना विनंती करतो एका जबरदस्त आणि रांगड्या खेळाडूचा आपण त्या ठिकाणी सन्मान घेतोय। ज्या खेळाडूने मुंबई शहर संघाचं प्रतिनिधित्व केलं आणि खऱ्या अर्थाने मुंबई शहर संघाला अंतिम विजेतेपद सलग दुसऱ्यांदा अंतिम विजेतेपद मिळवून दिले असा आपल्या जय हनुमान सानगुडी संघाचा सौरभ तुळतुळ्याचा शुभ सन्मान होतोय। सौरभला विनंती असेल मैदानाच्या मध्यभागी जायचं आहे। या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय
आपल्या रायगडच्या ठाण्या भागाचा, ज्याने खऱ्या अर्थाने मुंबई पर्यंत आपल्या रायगडचं नाव घेऊन पोहोचवलं, अशा सौरभ तुणतुणेचा या ठिकाणी शुभ सन्मान होतोय. धन्यवाद. पंचांना विनंती असेल सामन्याला सुरुवात करा. दुसरा पुकार मैदान क्रमांक 1 बापूजी देव शिरगाव विरुद्ध देवघर. तयारीत राहा. वाह 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 मोठे टॅकल टीम तळागर. तुमचं कौतुक असेल मित्रांनो. सौरभ सारख्या वाघाला आपण शेरबंद करता. जबरदस्त रेकॉर्ड मित्रांनो. एकदा सोडता टाळ्या होऊन जाऊ दे तळागर सांगण्यासाठी. काय सुपर टॅकल झाले त्या ठिकाणी. बघा मित्रांनो सीट वर टाळ्या वाजवायला तयार नाहीये. काय बदलला होता आता. वा जबरदस्त खेळ. निश्चितच हा खेळाडू रायगडचं भविष्य ठरू शकतो. सहानपुडी संघ आपण आपला खेळ या रायगड जिल्ह्याच्या कबड्डी पटलावर निश्चितच घेऊन जावं अशी इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. सहानपुडी संघाची देखील एक जबरदस्त आणि भली मोठी अशी कबड्डी स्पर्धा असते. दरवर्षी त्या ठिकाणी ते आयोजक असतात आणि निश्चितच एक दर्जेदार आणि खऱ्या अर्थाने एक नामांकित कबड्डी स्पर्धा त्या ठिकाणी आपल्याला सहानपुडी यांच्या माध्यमातून आयोजनातून बघायला मिळते. सामना मात्र समान गुणांवर. बघा काय कडवी झुंज देतोय तळागर संघ. साडेसाडे बोनस शकतात. 10 नंबरची जर्सी साडेसाडे हा एक नवयुवक आपल्याला बघायला मिळेल. चला मित्रांनो तिसरा व अंतिम पुकार मैदान क्रमांक 2 नवतरुण गोफान विरुद्ध सिद्धिविनायक नांदगाव. आपण मैदानाच्या गेट जवळ या. आपल्यासाठी तिसरा व अंतिम पुकार झालेला आहे. नवतरुण गोफान विरुद्ध सिद्धिविनायक नांदगाव. सामना संपतोय. विना विलंब मैदान क्रमांक 2 चा ताबा घ्या. चला आता क्षणाचा विलंब लावू नका. आपण नवतरुण गोफान सिद्धिविनायक नांदगाव.
धन्यवाद. नवतरुण तळागड संघ नांदगाव संघ येतोय का? सिद्धिविनायक नांदगाव संघ येतोय. प्रतिस्पर्धी नवतरुण तळागड, नवतरुण गोफट. आपण चला, नांदगाव संघ आलेला आहे. गोफट संघ आपण या विनाविलंब. चला गोफट. पडला नव्हता बापू. बापू नाही पडलेला. आता मात्र चढाईसाठी जेवतला निश्चितच कमबॅक करावा लागेल या सामन्यामध्ये. परंतु एक जबरदस्त अशी पटकड जेवतला बघायला मिळते. आता मात्र थर्ड रेट. या खेळाडूला जेरबंद करणं कुठेतरी कठीण होऊन बसलंय. ते अर्थातच गावदेवी तळागड या संघासाठी. बघा मित्रांनो, वाऱ्यासारखा वेगवान खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. जर्सी क्रमांक 10. यावेळेस मात्र जेरबंद होतोय. सुंदर प्रकार. गोफट संघ शेवटचा 1 मिनिट. त्वरित चला. तेरा 16. तर पुन्हा एकदा या मैदानावरती 5-5 साड्या बघायला मिळतात. दोन लगातार 5-5 साड्या आपण पाहिल्या का? हा देखील सामना 5-5 साड्यांकडेच आहे. काय घडतं आणि काय बिघडतं हे मात्र आपल्याला बघायला मिळेल. धन्यवाद. गोपन संघ स्पीडअप करा. विलंब नका करू. स्पीडअप होऊ द्या. पुन्हा चढाईसाठी जेवत संघाची संपूर्ण दारोमदार असेल. चौदा 16 2 गुणांची आघाडी असेल नाम मात्र. ही आघाडी जर भेदून काढली तर मात्र सामन्यामध्ये ट्विस्ट बघायला मिळेल. निदान रेषेवर अडवलं जाते या खेळाडूला. या चढाईवर सर कंट्रोल दाखवला.
सामना संपतोय. तिसरा पुकार झालेला आहे आपल्यासाठी देखील. बापूजी देव शिरगाव विरुद्ध देवघर. 1 मिनिटामध्ये आपण मैदान क्रमांक 1 चा ताबा घ्या. बापूजी देव शिरगाव विरुद्ध देवघर. विनाविलंब चला मैदान क्रमांक 1. ऐका